नमस्कार मंडळी, नोकरांना केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये मृदा व जलसंधारण विभाग यांच्यामध्ये गट ब अराजपत्रित पदाची या ठिकाणी पदभरती होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 670 जागांची या ठिकाणी पदभरती होणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिराती संदर्भात संपूर्ण माहिती घेणार. त्यापूर्वी मित्र आपल्या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्र आपण आता सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आयुक्त मृदा व जलसंधारण विभागामध्ये या ठिकाणी पदभरती होणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 670 जागांची या ठिकाणी पदभरती होणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब राजपत्रित ही पोस्ट असणार. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला swcd.maharashtra.go.in ह्या संख्येवर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. ऑनलाईन फॉर्म मित्रांनो 21/12/23 पासून ते 10/1/24 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं एक्झामच्या 7 दिवसाआधी एक तुमचं हॉल तिकीट घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक मित्रांनो तुम्हाला पे स्केल आणि पात्रता या ठिकाणी पाहणार. पे स्केल असणार मित्रांनो पे स्केल 81,800 ते 1,32,300 दरम्यान पे स्केल राहणार. एकूण मित्रांनो 670 जागा असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार आहेत महिला खेळाडू आणि सर्वसाधारण आरक्षण या ठिकाणी असणार आहे. त्यापैकी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 56 जागा, अनुसूचित जमाती 36 जागा, वी जा अ 19 जागा, ब ज ब 10 जागा, ब ज क 12 जागा, ब ज ड 8 जागा, विशेष मागाव प्रवर्ग 10 जागा, इतर मागास प्रवर्ग ओबीसी 84 जागा, EWS 24 जागा आणि ओपनच 164 जागा अशी मिळून एकूण 670 जागांची या ठिकाणी पदभरती होणार. त्याचबरोबर मित्रांनो 1% म्हणजे 7 जागा अनाथांसाठी या ठिकाणी राखीव राहणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शासकीय नियमानुसार सर्व आरक्षण खेळाडूंचं महिला आरक्षण या ठिकाणी आरक्षण राखीव राहणार आहे. पात्रता असणार आहेत भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं खेळाडू वगैरे असणार या ठिकाणी तुमचं योग्य क्वालिफिकेशन असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता असताना मान्यताप्राप्त विद्यापीठाची 3 वर्षे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर नसेल तर डिग्री इन सिव्हिल इंजिनियर असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून अर्ज करण्यापूर्वी या ठिकाणी तुमची क्वालिफिकेशन असणं आवश्यक राहणार. सिलेक्शन प्रोसेस तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला किमान 45% गुण प्राप्त करणारे विद्यार्थी या ठिकाणी पुढील परीक्षा या ठिकाणी पात्र होणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी गुणप्रतीचे मूल्यांकन या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी तुमचं घेण्यात आले. 1/4 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी तुमचं असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुमची या ठिकाणी 120 मिनिटे वेळ असणार आहे. 100 मार्काची एक्झाम होणार आहे. त्यामध्ये मित्रांनो 100 प्रश्न आणि 200 गुणांची या ठिकाणी एक्झाम होणार आहे. फीचा विषय फी असणार आहे. ओपनसाठी 1000 रुपये फी आणि कास्टसाठी 900 रुपये फी राहणार. फी मिळून नॉन रिफंडेबल फी राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे. त्यामध्ये SSC मार्कशीट, वयाचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटक, त्याचबरोबर कास्ट, त्याचबरोबर खेळाडू, अनाथ, त्याचबरोबर लग्नानंतरचं या ठिकाणी तुमचं नाव चेंज झालं असेल त्याचा पुरावा आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्मवरती या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर्स या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. ओके, तर ही होती मित्रांनो मृदा व जलसंधारण विभागामध्ये या ठिकाणी पदभरती. मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून द्या. दाबा. धन्यवाद.